अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र. तर आज आपण श्री गुरुचरित्राचा अध्याय 21 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेण जननिसी. ब्रह्मचारी म्हणणारी मूढपणे दुःख करी कोण वाचला असे स्थिरी या संसारी सांग मज. उपजला कवन मेला कवन उत्पत्ती झाली कोठून जळा तोपजे जैसा फेन बुद्ध राहे कोठे स्थिर. जैसा देह पंचभूती मिळून होय देह निर्मिती वेगळा होता पंचभूती अव्यक्त होय देह जाना तया पंचभूताचे गुण मायापाशे वेष्टून भ्रांती लावली देह म्हणून. पुत्र मित्र कलेश कलहत्र वास रजसत्व तमोगुण तया भूतापासून वेगळ आले लक्षण होते एक चित्ते. देवत्व हे सत्वगुण रजोगुण मनुष्य जाण दैत्याशी तमोगुण गुणानुबंधे कर्म घडती. जिन जे कर्म आचरिती सुकृत अथवा दुष्कृती तैसा होय फळप्राप्ती आपले आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजंती जंतू कर्मानुगुणी. आपुले आजर्वापासून सुख दुःख भोगिताती या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अथवा नैरुमृत होता दुःख आपण करू नये. कोणी मरती पूर्ववयेसी अथवा मरती वृद्धोपयेशी आपले अर्जव असे जैसी तेने परी घडे जाना कर्मानुवशी उपजताची ललाटे लिहितो विरीची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी म्हणावी म्हणून. ऐसी या कर्मफळासी जिंकले नाही कोणी परियेसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा. तुझी सांग वाहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमी रूप जरी होतस मनुष्य योनी. कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस ग्रहिणी सांग तू आम्हा पुढे. कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करीसी. प्रलापिता पुत्र आपुला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मास अस्ति मेह वेष्टुनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे कैसा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमुणी रडती तू सांडून द्यावे कैसे प्रेत. संस्कारिती लौकिकार्थी येणे परिब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी परिसुनिते अवसरी विन्वितसे तयासी. विप्रवणिता तयावळी विन्वितसे करुणाबहाळी स्वामी निरूपली धर्म कर सकळी परिस्थिर नभे अंतकरण. प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी तरी का भजावा श्रीहरी परिस संपर्क लोह जरी सुवर्ण नव्हे कोण बोले. आम्ही पहिलीची देहहीन म्हणून धरले श्री गुरुचरण अथवा दिदले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही. एखादा नरा येतोची ज्वरा धावत जाती वैद्याची घरा औषधी देऊन या प्रतिकारा सेवेची करी आरोग्यता. त्रिमूर्तीचा अवतारून श्री नरसिंह सरस्वती असे गुरु तेने दिदला असे वरू. केवी असत्य रोग सांग मज आधारिले मेतयासी वर दिदलांगा आम्हासी त्याचा करुणे भरवसी. होतो आम्हा स्वस्थ चित्त विश्वासेने असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणणे स्वामी निरूपिसी. या कारणे आपण आता प्राणत्वाजीन सर्वथा समर्पिन गुरुनाथा वाढो कीर्तितयाची. एकूण तियेचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करी आता विश्वास केला त्वा श्री गुरुशी पुत्र लाधला पूर्णायुषी. जरी आला मृत्यू त्यासी घेऊनी जाई श्री गुरुस्थाना जेथे झाला असे तुझ वर तेथे समर्पी तू कलेवर. पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तरी ऐसे वचन ऐकुनी विश्वास झाला तिचे मणी. पोटी शव बांधुनी घेऊन गेली औदुंबराप्रती तेथे होता गुरुपादुका आफळी शिरते बालिका. गुरुधिरे भरल्या पादुका आक्रोश करीते नारी. दुःख करिता झाली निशी विप्र मागती प्रेताशी म्हणती आक्रोशी कावे करीशी. संस्कारुणी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत. एक कर्कशे म्हणती काही केल्या निधीप्रती आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत. डोळत असे पादुकावरी म्हणती विप्र ज्ञाती लोक राहू नये राणी निशंक तस्कराबाधा होईल एका. जाऊ आता घराशी जाऊ आता स्नान करुणी उपास हो का आजचे दिनी प्राप्त काळ येऊन दहन करू म्हणते एका. आजीची रात्री प्रेताशी सुटेले वायास दुर्गदिसी आपोआप दहनासी देईल जाणते कर्कशा म्हणून निघती सकळ लोक राहिली
तेथे जननी जनक प्रेतासहित करीती शोक, होती रात्र परियेसा निद्रा नाही दिवस, दोन्ही शोक करिता जनक जननी यामती न होता रजनी, झोप झाली ती देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी, योगदंड त्रिशूळ हाती, आला औदुंबराप्रती, काओ शोक करीती सती, आक्रोशिनी अम्हावरी, काय झाले तुझे कुमरा, आता त्याशी करू प्रतिकारा, म्हणून देतो अभय करा. भक्तवत्सल श्रीगुरु भक्त भस्म काढून प्रेताशी, लावी तसे सर्वांगेशी, मुख पसरी म्हणे तेसी, वायू पुष्कर म्हणे, प्राण म्हणजे वायू जाण, बाहेर गेला विसरुणी, घाली तो मागुणी आणुनी, पुत्र तुझा असा जीव होय, इतके होताची भयबिच्चकित, जाहली नारी जागृत म्हणे, आपणा कैसी भ्रांत, लागली असे व्रतावरी, जे कावसे आपले मणी, तैसे दिसे निद्रा स्वप्नी, कैसा देव नरसिंह मुनी, भ्रांती आपणा लागली असे, आमची प्रारब्ध हस्तावणे, देवावरी बोल काय ठेवणे, अज्ञान आम्ही मूर्खपणे, श्रीगुरु वरी काय बोल, येणे परिचिंता करिता, तव प्रेता झाले चेत, सर्वांगी उष्ण भोवत सर्व संधीसी, जीव आला म्हणे प्रेतासी, काय झाले किंवा भूत संचारले, म्हणी भय उपजले, ठेवी काढून दूर परते, सर्व संधी जीव भरला, बाळ उठुनी बैसला, म्हणे माते क्षुधा लागली मला, अन्न देई म्हणत असे, रुदन करीतया वेळी, आला कुमर माते जवळी, स्तन घालिता मुख कमळी, क्षीरणे घे बत्तसी धारा, संतोष भय होणी प्रीतीसी, संदेह मागती असे मानसी, कडिये घेऊनी बाळकाशी, गेली आपली पती जवळी, जागृत करुणी पतीसी, सांगे व्रतांताद्यतेसी, पती म्हणेतीयसी, असे श्रीगुरुजी म्हणून दंपती दोघे जण करुणे अदंबर प्रदक्षिणा, साष्टांग नमन, स्तोत्र न करिणाना परी, तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी, अशक्य तुझ वर्णवयाशी, क्षमा करणे स्वामी या, आम्हा क्षमा करणे, म्हणून या घालितली दोटांगणे, विनवून या कृणावचने, गेली स्नाना गंगेत, स्नान करुणी बाळकासहित, धुती झाली पादुकांचे रक्त, औदुंबरा स्तपन करीत, लावती दीप ते वेळी, पूजा करीती भक्ताशी, मंत्रपूर्वक विधीशी, शमीपत्रक कुसुमेशी, पूजा करीती परियेसा, निरांजन त्यावेळी, करीती गायन परिबळी, असी संतोष ते बाळी, भक्तिभावी स्तुती करीत, इतके होता गेली निशी, उदय झाला दिनकराशी, संस्कारू म्हणती प्रेतासी, आले विप्रज्ञानी सकळ, तव देखताची कुमराशी, विस्मय झाला सकळी कासी, समाराधना करीती हर्ष महानंद प्रवतला, ऐसे श्री गुरु स्थान महिमा, अखिल लोक लाधले कामा, एकेकाची सांगता सीमा, विस्तार होईल बहुकथा, सिद्धमणी नाम धारका, स्थान महिमा ऐसा एका अपार, असे सांगता अनिका, साधारण तुझ निरूपिले, तया औदुंबरा तळी, श्री गुरु वास सर्व काळी, काम्य होत तत्काळी, आराधिता श्री गुरुशी, जया नाम कल्पतरु प्रत्यक्ष जाण, औदुंबर जे जे म्हणे इच्छिती नरू, साध्य होय परियेसा, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वते प्रतिपाख्याने, सिद्धनामक धारक संवादे, वृत्पुत्र संजीवनम, नाम 21 अध्याय, श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु, श्री गुरुदेव दत्त. अध्याय 21 मराठी भावार्थ पाहू. गेल्या अध्यायातील राहिलेल्या कथा भाग या अध्यायात आहे. त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्मानुसार सुखदुःखी भोगतात. म्हणून त्या नात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विचारपूर्वक सांगत होता. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, आपण मला धर्मज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले, पण माझे समाधान होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला म्हणायची, तर हरिभक्ती कशाला करायची. आम्ही आधीच दुर्दैवी होतो, म्हणून तर श्रीगुरूंना शरण गेलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती. नरसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी दिलेल्या शब्दावर खोटा कसा होईल ते सांगा. तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करेन. त्याची कीर्ती सर्वत्र पसरो. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला, माते, तू असा त्रागा करू नकोस.
तुझ्या मुलांचा मृत्यू झाला आहे तर तू त्याचे प्रेत श्रीगुरूंच्या स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी आली. पुत्रशोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो. त्या मातापितयास 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूल घेऊन त्या औदुंबर वृक्षापासून उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करू या. त्याने आपल्याजवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला सांगितले. त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला. प्राण म्हणजे वायूच असतो. तो बाहेर निघून गेला आहे. तो पुन्हा आणून घालतो. तुझा मुलगा जिवंत होईल इतके स्वप्न आहे. तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाचे प्रेतात धुकधुक येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना. पण मुलाने भूक लागली आहे असे खायला मागितले. तो पुन्हा तिला पान्हा फुटला. हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीसच गुरुपादुका धुवून औदुंबराची व पादुकाची पूजा केली. गुरूंची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे त्यांनी पाहून आश्चर्य वाटले. गुरु महिमा असा आहे. अनेक लोकांच्या इच्छा तेथे पूर्ण झाल्या आहेत. स्थान महिमा अपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्रीगुरूचा वास असतो व त्याची आराधना केल्यास कामना तत्काळ पूर्ण होतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.